इराणची राजधानी तेहरानमध्ये मोठा स्फोट झाल्याचं कळतंय। हेसाराग परिसरामध्ये मंगळवारी झालेल्या या स्फोटाचे व्हिडिओ समोर आले असून परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे। अमेरिकेचा होर्मुझचा मार्ग सुकर करण्याचे प्रयत्न, इराणच्या क्षेपणास्त्र तळांवर हल्ला, 5000 पौंड वजनाच्या बॉम्बचा अमेरिकेकडून वर्षाव। इस्रायलच्या हल्ल्यात काल इराणचे 3 बडे नेते ठार, इस्रायलचा दावा। संरक्षण प्रमुख अली लारिजानी त्यांचा मुलगा ठार, तर लारिजानींच्या मृत्यूनंतर इराणचा इस्रायलवर क्षेपणास्त्रांचा भडीमार। इराणचा रात्री इस्रायलवर क्षेपणास्त्रांचा भडीमार, इस्रायलमध्ये 2 ठार, अनेक जखमी, अनेक इमारतींचं मोठं नुकसान। इराण विरोधात युद्ध पुकारणाऱ्या ट्रम्प यांना मोठा झटका, युद्धाविरोधात अमेरिकन सैन्यातच बंडाळी माजल्याची माहिती। दहशतवाद विरोधी केंद्र प्रमुखांचा राजीनामा, तर संघर्षात 200 अमेरिकन सैनिक जखमी झाल्याचं समोर। व्यावसायिक गॅस तुटवड्याचा अन्नछत्राला फटका, पंढरपुरातील वारकऱ्यांसाठी मोफत चालवण्यात येणारं अन्नछत्र गॅसअभावी 4 दिवसांपासून बंद। छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषद अध्यक्ष निवडणुकीआधी ठाकरेंच्या शिवसेनेचे 2 भाजपच्या गोटात, ठाकरेंची शिवसेना आणि शिवसेना निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याची शक्यता। शिवसेनेचे माजी खासदार राहुल शेवाळे नाराज, उदय सामंतांनी दिल्लीत शेवाळेंची जाऊन भेट घेतली, नवी मोठी जबाबदारी देण्याचं आश्वासन। दहावीचा भूगोलाचा पेपर आज वेळापत्रकानुसारच होणार। काल सांगोल्यात भूगोलाच्या 50 प्रश्नपत्रिका चोरीला, गटशिक्षणाधिकारी आणि मुख्याध्यापकांचं निलंबन। ममता बॅनर्जी यांनी तब्बल 74 आमदारांना उमेदवारी नाकारली, 294 पैकी 291 जागांवरचे उमेदवार एकाच यादीत जाहीर। भवानीपूरमध्ये ममता बॅनर्जी विरुद्ध सुवेंदू अधिकारी सामना रंगणार। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।